गव्हाची चपाती की ज्वारीची भाकरी काय आहे आपल्यासाठी एक हेल्दियर ऑप्शन? चला जाणून घेऊयात. चपाती बनते गव्हापासून आणि गहू हे थंड गुणाचे आणि गुरू असतात, म्हणजे पचायला जड. त्यात ग्लुटेन नावाचा एक पदार्थ असतो. आता या ग्लुटेनबद्दल तुम्ही गेल्या काही वर्षात नक्कीच ऐकलं असावं की ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी आहे किंवा ग्लुटेन पचत नाही असं वगैरे. तर हे ग्लुटेन पचायला जड असतं आणि काही लोकांमध्ये पचनाच्या तक्रारी देखील उद्भवू शकतं. दुसरीकडे ज्वारीची भाकरी ही ग्लुटेन फ्री आहे, थंड गुणाची, पण पचायला हलकी आणि कंपॅरेटिव्हली कमी कॅलरीज आणि जास्त फायबर्स असणारी आहे. आयुर्वेदामध्ये भाकरी ही कफपित्त शामक मानली जाते. स्किन इश्यूज, ॲसिडिटी यासाठी उत्तम. चपाती ही वातप्रकृती असलेल्या लोकांसाठी उत्तम आहे, पण ज्यांना चपाती खाल्ल्यावर पोट गच्च झाल्यासारखं किंवा हेवीनेस वाटत असेल त्यांनी मात्र भाकरी निवडा. चपातीचा ग्लायसेमिक इंडेक्स मॉडरेट आहे, म्हणजे रक्तातील शुगर लेवल्समध्ये हे फ्लक्च्युएशन्स आणू शकते. भाकरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, म्हणजे ब्लड शुगर हे स्टेबल ठेवते. डायबिटीज असणाऱ्यांसाठी मोस्ट रेकमेंडेड आहे. प्लस भाकरीमध्ये फायबर्स जास्त असल्याने जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि पोट साफसुद्धा होतं. वेट वाढवायचं असेल तर चपाती खा, कारण ही ब्रूहण करणारी आहे. हाय इन कॅलरीज अँड कार्ब्स. वेट लॉस, गुड स्किन, बेटर डायजेशन आणि शुगर कंट्रोल हवी असेल तर मात्र भाकरी निवडा. चपाती ही भाकरीपेक्षा जास्त वृक्ष आहे, म्हणजे ॲफ्रोडिसिॲक आहे, म्हणजेच शुक्रधातू वाढवणारी आहे. पण शेवटी तुमची अग्नी, तुमची प्रकृती आणि गोल्स लक्षात घेऊनच तुम्ही निवड करा. मॉडर्न फूड ट्रेंड्सपेक्षा ट्रेडिशनल ग्रेन्सवरती थोडा विश्वास ठेवा. तर आजच्यासाठी एवढंच. हेल्दी राहा आणि फिट राहा.